नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा दिवस हा आमच्यासाठी खरोखर खास आहे. खास अशा करता आहे की आमच्या घरात आता जे पाणी आहे ना, बोरचं पाणी, ते पूर्वी आमच्या आता सध्या आम्ही या घरात राहतो. तर हे खालचं बांधकाम, आमच्या खालच्या मजल्याचं बांधकाम ह्याचं चालू होतं, इमारतीचं. त्यावेळी आमच्याकडं पाणी नव्हतं. मग अशा वेळी आम्ही काय केलं की इतरांच्याकडून पाणी घेतलेलं होतं. तर हे पाणी घेतल्यामुळं काय झालं, आम्हाला असं वाटायला लागलं की चला आता आपणच बोर मारून बघायचं. मग कसं होतं बघा, आता आम्ही दोघंजण नोकरी करत असल्यामुळे आम्ही शक्यतो सुट्टीच्या दिवशीचा वेळ आम्ही काय करायचं, कारणी लावायला बघायचं. म्हणजे कुठलं पण काम असू दे बाबा, आता सुट्टी आहे ना, तर ह्या दिवशी हे आपण काम करायचं, असं आमचं नेहमीचं ते ठरलेलं गणित असायचं. मग काय झालं, शिमगा होता. मग आम्ही ठरवलं की बाबा आम्ही दोघांनी पण की आता शिमगा आहे, सुट्टी आहे, तर आपण या दिवशी काय करूया, बोर मारायचं म्हणून. मग घरातले सगळे म्हणायला लागले की अरे शिमग्याला कशाला मारताय, काय नका, असलं काय करू नका. आजूबाजूची लोक पण म्हणाले, शिमग्या दिवशी कोण शुभ काम करतं का, तुमची काय डोकी फिरलीत का, असं तसं बरंच काय 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 झालं. पण आम्ही काय ऐकलं नाही. काय होईल ते होईल म्हटलं, शिमगा होईल नाही तर दिवाळी होईल, काय व्हायचं ते होते, असं आमचं चालू झालं. असं सगळं चालू झाल्यानंतर मग काय झालं, सरते शेवटी आम्ही निर्णय घेतला की आज मारायची बोर. मग सगळी मशीन वगैरे आणली, सगळं झालं, ते काम सुरू झालं. गावातली लोक तटस्थ बघत, म्हणजे खेडेगाव म्हटलं एखादं काम चालू असलं की हमखास लोक तिथं येऊन बसतात बघत, काय करायचं कसं चाललं आहे. आणि मग ते काम असं सुरू झालं, धडाधड धडाधड वाजायला लागलं. सकाळी चालू केलेलं काम संध्याकाळी अंधार पडला, 7-8 वाजले तरी देखील ते चालू होतं, पण एक थेंब आला नाही. मध्यंतरीच्या काळात थोडासा चिखल आलेला, तेवढंच काय ते. आता काय करायचं, आता मोठा प्रश्न निर्माण झाला. मग आम्हाला पण थोडंसं टेन्शन आलं की आपण हे काय चुकीचं तर करत नाही ना. मग मला पण असं वाटलं की आता हे चुकलं, झालं, संपलं. मग सगळे लोक गेले, आम्ही पण तिथून उठलो, नाराज झालो. म्हटलं आपलं चुकलं, आपण असं करायला नाही पाहिजे होतं आणि आपण लोकांचं ऐकायला पाहिजे होतं. शिमग्या दिवशी बरोबर शिमगाच करायचं काम आपण केलं. तर ही बघा आमची बोर. पण मग आम्ही घरी गेलो, आम्हाला झोप नाही लागली. म्हणजे पैसे एवढे गेले, एवढे दिवसभर काम केलं, एवढं मशीनचं पैसे गेले, लोकांचं पैसे, म्हणजे लोकांना वाटत होतं मिळतील मिळतील पाणी, म्हणजे पाण्याचे हे मिळतील, खाली झरे मिळतील. सगळ्यावरती पाणी फिरलं, रात्रभर झोप नाही लागली, काय नाही, असं म्हणजे मन एकदम खट्टू होऊन गेलं होतं, निराश होऊन गेलं होतं. आणि मग संध्याकाळी कसं तरी पहाटे आम्ही सगळे झोपलो. परत सकाळी सर आमचे आले, मोठी त्यांनी दोरी आणून ठेवली होती. त्या दोरीला त्यांनी थोडासा दगड बांधून ते खाली सोडलं. कारण त्यांनी जेव्हा त्या होलमध्ये त्यांनी वाकून बघितलं तेव्हा त्यांना दिसलं की प्रकाश दिसते, म्हणजे पाणी असणार. मग त्यांनी दोरी सोडून बघितली तर बऱ्याच म्हणजे 50% ह्याच्यापर्यंत पाणी आलेलं होतं वरती. आणि मग आमच्या मनातली पण शंका निघून गेली की चला काय पण असू दे, नशिबातच काय गोष्टी असाव्या लागतात. अशा प्रकारे आम्ही काय केलं, शेवटी एकदाचं ते बोरचं काम आमचं सक्सेस झालं. पण त्या दिवशीची रात्र ही मनात ही दुगदुग होती की उगाच आपण शिमग्या दिवशी बोर मारली. पण तसं काही नसतं. तुमचं प्रत्येक गोष्टीत आयुष्यात अशाच घटना घडत असतात की तुम्हाला हुलकावण्यात येत असतात. पण जे होतं ते चांगल्यासाठी असं मला वाटलं. आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला. म्हटलं सगळ्यांना एकदा सांगू हा किस्सा. आणि शिमग्या दिवशी काम केलं म्हणून काय वाईट नसतं. खरोखर आमच्या बोरला अक्षरशः नारळाच्या पाण्यासारखं पाणी, चौदार. आणि 10 वर्ष झाली बोर मारून, 10पेक्षा जास्तच झाली असतील कदाचित. पण आज देखील पाणी पण असतं आणि आम्ही कुणाला लागले गरज तर पाणी पण देतो. शेवटी ही देवाची कृपा असं म्हणून आम्ही काय केलं, आता आमच्या म्हणजे या गोष्टीवरती विश्वास ठेवला की बऱ्याच गोष्टी अंधश्रद्धा असतात. वेळ काळही आपल्या हातात नसते, काळ पुढं धावत असतो, आपण त्यांच्या बरेच मागे असतो, तो आपल्याला खेचत असतो किंवा आपल्याला काही गोष्टींची जाणीव करून देत असतो. असं देखील म्हटलं तर काय वावगं ठरू नये. तर मग आज मला आठवण आली, मी पण आज होळीच्या दिवशी पोळ्या करत करत तुमच्याशी गप्पा मारत आहे. आणि ही माझ्या बोरविषयी आठवण कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.